कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता। राज्यातील पावसाबद्दल एक धक्का देणारी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज समोर आलेली आहे। गेल्या आठवड्याभरापासून बंद झालेल्या पावसाने आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळाचं संकट थैमान घालण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेली आहे। आता बघा, आज रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान करणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये आता हे राक्षसी वेगाने चक्रीवादळ धडकणार असल्याची मोठी बातमी आलेली आहे। या ठिकाणी आता समोर आलेलं आहे हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सर्वात जास्त धोका या वादळी वाऱ्याचा रात्रीत होणार असल्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झालेली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला होऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ असल्यानं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही मिनिटांपूर्वी देण्यात आलेल्या आहेत। सरकारने सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी अर्जंट सूचना जाहीर केलेल्या आहेत। कारण या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आता बसणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। राज्याच्या स्थानी आता सप्टेंबर महिन्यामध्ये या 3 तारखांना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या 3 तारखांना सर्वाधिक या ठिकाणी आता चक्रीवादळ आणि या ठिकाणी महाभयंकर पावसाचा मोठा धोका आणि नुकसान होण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे। बघा, आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता आता काही मिनिटांपूर्वी वर्तवण्यात आलेले आहे। सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकरी बांधवांनी जर या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असतील तर त्यांनी या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। कारण आज भारतीय हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आणि सुरक्षिततेच्या सूचना या ठिकाणी आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता बघा, या ठिकाणी राज्यातील ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीमध्ये करणाऱ्या बचाव योजना म्हणजेच त्या ठिकाणी जे कोणी अडचणीत सापडलेले आहेत त्यांना एनडीआरएफच्या टीम देखील आता सज्ज झालेल्या आहेत। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा या ठिकाणी सामना आता करावाच लागणार आहे। यासाठी कोणत्या 3 तारखा या सप्टेंबर महिन्याच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत की ज्या तारखांना सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आज रात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची सुरुवात होणार आहे, प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आता आज रात्री 2 वाजल्यापासून आता तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार आहे। कारण मुंबईकडून हे वादळ त्या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत। हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम होणार आहे, 10 पैकी कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुंबईकडून हे चक्रीवादळ या ठिकाणी दाखल होणार आहे, बचाव कार्य तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, राज्य सरकारने काही उपाययोजना यासाठी केलेत, काही विशेष जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काही या ठिकाणी सूचना देखील आज भारतीय हवामान खात्याने सरकारने त्या ठिकाणी तुम्हाला पाळायला सांगितले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या सूचना या ठिकाणी तुम्हाला पाळायच्या आहेत, नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता रात्री हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे,
आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। कारण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार किती वाजता तुमच्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ या ठिकाणी घुसण्याची शक्यता आहे, त्यासोबतच टायमिंग काय आहे, वेळ काय आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला टायमिंग सुद्धा सांगितलेलं आहे। आता बघा या ठिकाणी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे, म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता, तर या बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, जो प्रचंड वेग धारण केला आहे। त्यातूनच महाभयंकर 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर वाढणार आहे, म्हणजेच 120 ते 150 किलोमीटर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता सध्याला हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये दाखल झालेलं आहे आणि मुंबईकडून या 10 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। आता बघा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक धोका आता या 10 जिल्ह्यांना सांगण्यात आला आहे। तसेच हवामान खात्याकडून सप्टेंबर महिन्यामध्ये नेमका सर्वाधिक जास्त पाऊस कोणत्या तारखेला येईल, त्या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका कोणकोणत्या तारखांना त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। ज्या 3 तारखा या ठिकाणी सर्वात जास्त भयंकर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर या 3 तारखा कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी आज रात्री 2 वाजता मध्यरात्री त्या ठिकाणी आता एक चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये मुंबईकडून येऊन थैमान घालण्याची शक्यता आहे। बघा चक्रीवादळ या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणीही घराबाहेर त्या ठिकाणी रात्री घरातून बाहेर पडू नका असं या ठिकाणी आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। कारण आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। ज्या 3 तारखांना सर्वाधिक धोका आता सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे, तर चक्रीवादळाचा धोका असणार आहे। कारण ताशी बघा 120 ते 150 किलोमीटरच्या आसपास हे त्या ठिकाणी आता वादळी वाऱ्यासह असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या चक्रीवादळामुळे मोठे वारे वाहू लागतील, नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। नदी नाले ओढे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ज्यांचे घरे पत्र्याचे आहेत त्यांची पत्रे उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विजेचे खांब पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या बाजूला झाडे असतील तर ते झाडे उन्मळून पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण या चक्रीवादळामध्ये मोठा पाऊस असल्याने ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी आता होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा गेल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी थांबलेला पाऊस परत एकदा सुरू झालेला आहे आणि या थांबलेल्या पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या चक्रीवादळासोबत मोठा पाऊस आहे, त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। नदी काठचे जे लोक असतील तर त्यांना मोठा धोका सांगितला आहे। समुद्राची परिस्थिती सध्याच्या स्थितीला खवळलेली पाहायला मिळते। चक्रीवादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठे त्या ठिकाणी लाटा सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्याला या अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येऊन पोहोचलेला आहे। त्या ठिकाणी सावकाश सावकाश मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईमधून बरोबर त्या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता समुद्रामध्ये मोठ्या लाटा उचलायला सुरुवात झालेली आहे। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामध्ये धोका असण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमारी करणाऱ्यांना तसेच विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी सावध राहण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वीज पडण्याची त्या ठिकाणी धोका असल्याचं सांगितलेलं आहे। चक्रीवादळात विजेच्या कडकडासह मोठ्या प्रमाणामध्ये असेल, यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्यामुळे आता माणसांना, जनावरांना तसेच यामध्ये विशेष शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। कारण मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास जर आपण बघितला तर या संघटनांचा गांभीर्य तुमच्या लक्षात येईल। आता बघा 10 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्री 2 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आता बघा या ठिकाणी आज रात्री 2 वाजता या चक्रीवादळ 10 जिल्ह्यांमध्ये थैमान घालणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। तसेच ऑगस्ट
होतं त्या ठिकाणी मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जशा प्रकारे मोठ्या नुकसान झालेलं होतं नांदेड साईडला, लातूर साईडला, त्या ठिकाणी बीड साईडला जे काय नुकसान झालेलं होतं, कुठे जनावरे या ठिकाणी वाहून गेलेले होते, तशाच प्रकारचा पाऊस आजपासून सुरू होत आहे. तशाच प्रकारचा पाऊस आजपासून सुरू होत आहे. बघा आता सप्टेंबर महिन्यामध्ये 3 तारखा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या 3 तारखांना 10 जिल्ह्यांमध्ये मोठा नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा या ठिकाणी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आज रात्री 2 वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये 2021 मध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळ आलेलं होतं. तुम्हाला आठवतंय का? बघा 2021 ला तसेच 2019 ला पण अशाच पद्धतीने चक्रीवादळ आलेलं होतं. तर या वादळामुळे ओडिशा राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. गाडीवरती, रस्त्यावरती या ठिकाणी झाडे पडलेले होते. त्या ठिकाणी अनेकांची घरे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. शेताचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं होतं ते म्हणजे 2021 ला. बघा हे चक्रीवादळ आलं होतं ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये. त्या ठिकाणी या वादळाने मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार माजवलेला होता. या वादळामध्ये जवळपास 13 लाख घरं उद्ध्वस्त झाले होते. पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. पुढचं वादळ आलं होतं ते 2022 मध्ये. बघा 2022 मध्ये ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता विनाश या ठिकाणी नुकसान करून या सर्व उदाहरणावरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल की चक्रीवादळाचं मोठं संकट किती असतं. आणि या ठिकाणी चक्रीवादळ आज रात्री 2 वाजता या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता पुढील 10 जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी मुंबईकडून हे चक्रीवादळ रात्रीपर्यंत घुसण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे. बघा गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबलेला होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता पाऊस बंद झाला काय अशा बातम्या पसरत होत्या. परंतु अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जर विचार केला तर त्यामध्ये यावेळी वेगळंच वातावरण होतं. वादळी वारा नुकसान झालं होतं. 2019 चा जर विचार केला तर यामध्ये कोकणात आपल्या वादळी वाऱ्यासह घुसलेलं होतं. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी या 2 जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता याच पार्श्वभूमीवर आता लगेच नवीन वादळ त्या ठिकाणी नवीन वादळ या ठिकाणी हलक्यात घेऊ नका ताजी बातमी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. पण नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या काही सूचनांचं देखील पालन करायचं आहे. बघा प्रशासन काय म्हणतंय. पहिली सूचना या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी विजांपासून सावध राहा. या ठिकाणी कोठे त्या ठिकाणी वीज चमकले, तुमच्या आसपास वीज चमकले तर अजिबात त्या ठिकाणी जायचं नाही. लाईटच्या जवळ तुम्ही अजिबात जाऊ नका. घरातून त्या ठिकाणी आता या वादळी वाऱ्यांसह पावसात बाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तसेच जर तुम्ही शेतात जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तात्पुरतं थांबू शकता. परंतु या ठिकाणी शेतामध्ये जास्त वेळ थांबू नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला बाजारामध्ये या ठिकाणी मार्केटमध्ये जायचं असेल, काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजिबात जास्त घरात पण बाहेर पडू नका. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला टाळायचा आहे अशा पद्धतीने सांगितले आहे. कारण विजा चमकत असताना मोबाईलवर फोनवर बोलणं एकदम तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिकचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे असं हवामान खात्याने या ठिकाणी आताच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि विशेषतः नागरिकांना आता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. जर या ठिकाणी तुमच्या जर त्या ठिकाणी घराच्या आसपास झाडे असतील आणि ते कुंकवत झालेले असतील तर या वादळी वाऱ्यामुळे तुमच्या घरावरती, तुमच्या गाडीवरती या ठिकाणी ते झाडे पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक तुम्ही प्रवास करायचा नाही. तुम्ही जर किनारपट्टीच्या भागामध्ये राहत असाल तर घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन, विजेचे उपकरण तात्पुरते त्या ठिकाणी आता या वादळी वाऱ्यामध्ये तुम्हाला बंद करायला सांगितले आहेत. आता बघा प्रशासनाने तुम्हाला विशेष सूचना दिलेली आहेत. कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ या ठिकाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ते आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहणार आहोत. परंतु त्याआधी त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला सूचना दिलेली आहे की मोबाईल चार्जिंग करून ठेवायची आहे. सर्व तुम्ही आता या ठिकाणी करून ठेवायचं आहे कारण नवनवीन अपडेट तुम्हाला मोबाईलवरतीच मिळत जातील.